नमस्कार. जनसेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी मुख्य संपादक गणेश जलवाड. इस्लापूर सर्कलमधील पांगरी या गावातील खंडेराव कानडे हे गरीब कुटुंबातले परिवार आहेत आणि शेती करतात आणि त्यानंतर त्यांचा जो परिवार आहे 5 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. त्यापैकी जे 3 मुलीचं त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर जे 2 मुली आहेत ते गेल्या वर्षी 2023ला एक मुलगी पोलीस म्हणून यवतमाळ जिल्ह्यात लागलेली आहे. त्यानंतर जे 5व्या नंबरची जी मुलगी आहे ते आता कालच्या भरतीमध्ये ते पोलीस म्हणून लागलेली आहे. त्यामुळं इथं जनसेवा आयुर्वेद दवाखान्यामध्ये आम्ही सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे आणि सत्कार यांचा केला आहे. या सत्कारामध्ये ग्रामीण युवा चे पत्रकार म्हणून विलास भालेराव यांची उपस्थिती होती. इस्लापूर गावातले ज्येष्ठ नागरिक म्हणून हरिभाऊ भवरे यांनी इथं उपस्थिती दर्शवली आहे. त्यानंतर कुपटीचे लोखंडवाडीचे श्री शेषराव ढोले जे कॉम्रेड पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि आदिवासी संघर्ष समिती जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि आदिवासी संघर्ष समितीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, तरी आम्ही एकत्र मिळून आणि खंडेराव कानडे यांचा सत्कार केला. आणि खरोखरच त्यांचेही 2 शब्द जे मुली आहेत, जे आई वडील आहेत आणि त्या मुलीचे संबंध जे आहेत, समजा म्हणजे आई वडिलांसंदर्भात जे की मुल्या काही आहेत जे कर्तव्यनिष्ठ आहेत कशा आणि त्यांनी सहकार्य कशा प्रकारे केले काय नाही याची सर्व मुलाखत आपण इथे घेणार आहोत. तरी मी त्यांना सांगतो की 2 शब्द जे की समोरील जे नवतरुण मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांना या मुलाखतीमधून काहीतरी शिकावं अशी माझी इच्छा आहे आणि त्यांनी ती मुलाखत देणार आहेत. हे घ्या. हॅलो, चालते. मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा कमिटीचा सदस्य आहे. माझा व्यवसाय शेती आहे आणि मला 5 मुली आणि 1 मुलगा असं 6. पहिल्या काळात म्हणताय बा 5 पूर्वजन्मीचं पाप मी झालो मुलीचा बाप असे एक मन आहे पूर्वजन्मीची, परंतु या जन्मीती मन उलटी फिरलेली आहे. मला 5 मुली असेल, मी फार भाग्यवान आहोत आणि माझ्या मुलीला मी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे म्हणून 5ही मुलीला शिक्षण दिलं आणि 5 मुलीला शिक्षण दिल्याच्या नंतर 3 मुलीचे लग्न झालेले आहेत. त्यापैकी 2 अगोदर सर्व्हिसला आहेत आणि माझ्या राहिलेल्या जे 2 मुली आहेत, एक 2023ला आणि आता काल एक 2024ला, म्हणजे दोन्ही मुलीचे लग्न झाल्या. दोन्ही मुली यवतमाळ या ठिकाणी दोन्ही पोलीस भरतीमध्ये लागलेल्या आहेत. मला वाटलं मुली म्हणजे फार म्हणजे बा 5 मुलीचा बाप म्हणजे फार संकट काय होईल असे, म्हणजे लोक म्हणते बा 5 मुली खंडू कसं काय करते शेती व्यवसाय. परंतु मी हार न मानता माझ्या पूर्ण मुलीला शिक्षण दिलं, त्याच्यावर विश्वास प्राप्त केला. मी पांगरीला माझ्या मुली होते नांदेडला, परंतु त्याच्या विश्वासाला पात्र माझ्या मुली ठरल्या आणि मुलीच हे माझं नाव, मुलीनंच माझं नाव रोशन केलं आणि मला जे मी चिखलात जे खुपसलेला त्याला वर आणण्याचं काम माझ्या मुली मला निश्चित करणार आहेत. म्हणून मी माझ्या मुलीचं या ठिकाणी भाग्य समजतो. तरी या मुलीच्या संदर्भात आणि खरोखरच ह्या ज्या मुली आहेत त्यांच्या की माझ्या दृष्टिकोनामध्ये एकदम प्राऊंड अभ्यासू आणि जे चिकाटी जे की पोलीस भरतीमध्ये लागण्यामध्ये त्याच्यामध्ये जे गुणवत्ता आहे, जे आत्मविश्वास आहे, जे लोक म्हणतात की आत्मविश्वासशील असणं हे गरजेचं आणि हे खरोखरच ते त्याच्या मुलीमध्ये होतं. आणि खरोखरच आपले पत्रकार जे आहे मित्र विलास भालेराव यांनी मुलीच्या संदर्भात मी काही 2 शब्द बोलणार आहेत. काय आहे ते आपण ऐकू. आजच्या घडीला जे कामरेडचे खंडेराव कानडे खरंच यांच्या मुलीची मुलाखत देताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झालेत. खरोखरच विचार केला तर मुली म्हणजे एक बापाला खूप कष्टदायक आहे म्हणून चर्चा करतात लोक. मुले झाल्या म्हणजे यांना लग्न कसा करते काय नाही ह्याच विचार करतात. परंतु खंडेराव कानडेनं एक जगासमोर आदर्श ठेवून आपल्या मुलीला, ज्या 5ही मुली आहेत त्यांना 3 मुलीचे लग्न झाले ते चांगल्या सर्व्हिसच्या ठिकाणी दिलेले आहेत आणि 2 मुलीला त्यांनी चांगल्या प्रकारे
शिक्षण देऊन आज पोलीस भरतीला लागलेले आहेत. म्हणून मी समाजाला हेच सांगेल की मुली हे वडिलाचे साठी एक कामदार धन दौलत आहे आणि मुलीच हे वडिलाचा आधार याच्या घडीला राहू शकतात. आज मुलं बापानं कमावलेली प्रॉपर्टी सुद्धा बापाला खाऊ देत नाहीत, मला लगेच वाटून दे म्हणतात. परंतु मुलीचे वडिलाचं जे काही कार्य आहे ते मुली करता आहेत हे आजच्या घडीला कानड्याच्या मुलीने करून दाखवलं, याच्यावरून हे दिसून येत आहे. म्हणून मला एकच सांगायचं आहे की प्रत्येक वडिलांना मुलीला चांगलं शिकवावं. आपल्या ग्रामीण भागात मुली म्हणले की त्याच्या डोळ्यात आसूर येतात, नको रे बाबा मुली. आज 5 मुलीला घडून त्यांनी चांगल्या प्रकारे आज बघायला गेलं तर एवढे काही पोलीस भरतीचे पेपर हार्ड आहेत की 100 जागा कुठं असतील तर तिथं 5-5, 4-4 लाख विद्यार्थी तिथं उपस्थित राहिलेत आणि त्याच्यातून चांगला पेपर देऊन, चांगला अभ्यास करून, चांगले प्रॅक्टिस करून जे हुशार विद्यार्थी यशस्वी होतात आणि त्याच्यातून यांच्या मुलींना मार्क काढून त्या ठिकाणी चांगले मार्क घेऊन आपलं त्या ठिकाणी निवड झाली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो. आणि प्रत्येक ग्रामीण भागातल्या वडिलांना असं सांगतो की मुली हे वजन समजू नका. मुली हे एक आपलं आईवडिलाला सांभाळणारी एक दोन्ही घरची एक काय म्हणतात त्याला दोन्ही घरचे उद्धार करणारी एक मुलगी असते आणि ते खरंच दोन्ही घरचा उद्धार करते. आणि मुलापेक्षा मुलगी हे जास्त जिव्हाळा लावते. म्हणून मुलीला कधीही नाकारू नवं. पहिल्या काळात 10-15 वर्षाखाली असं होत गेले की मुलीला गर्भात मारत होते की त्यांना हुंडा द्यावा लागते, त्यांना हे करावं लागते, त्यांना खर्च येते, असं तसं म्हणून पालक विचार करत होते. परंतु आजच्या घडीला मुलीच हे यशस्वी होताना दिसत आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मुली वरच्या पदावर कार्यरत आहेत असं दिसत आहे चित्र. म्हणून मुलीला शिकवा आणि चांगल्या प्रकारे शिक्षण द्या, हेच मी या माध्यमातून सांगू शकतो. भालेराव साहेबांना जे शब्द बोलले खरोखरच या शब्दामध्ये एक मिसाल आहे. कारण कसं आहे, ज्या आईवडिलांनी ज्या मुलींना शिक्षण दिलं आणि शिक्षण देते वेळेस त्याची काळजी घेते आणि त्या प्रकारे प्रोग्रेस जर केलं तर मुली अजिबात जड नाहीत. आणि जे लोक वाटते की मुली हे जड आहेत आणि मुलीमुळं काही आईवडील वगैरे दुर्लक्ष करत, पण अशा गोष्टी न होता मी माझ्यासमोर माझा आणि याचा मित्रता 1 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या आणि याच्यामध्ये जे याच्या मुलीबद्दल आणि वडिलाचं प्रेम आणि त्या मुलीचं बापावर प्रेमचं जेवढी भावना, अतूट भावना मी पाहिलो ना, खरोखर अक्षरशः की खरंच हे मला वाटलं की या इस्लापूरमध्ये हे आगळे वेगळेच आहेत बाई, एकदम छान असं वाटलं. आणि खरोखरच असे मुलीने बी बापाचा आदर्श ठेवा, आईवडिलाचा आदर्श ठेवा. खरोखरच ही चांगली गोष्ट आहे. आणि जे भालेराव साहेब म्हणत आहे की मुलीला शिक्षण द्यावं आणि शिक्षण दिल्याच्या नंतर खरोखरच ती मुलगी त्याचा फायदा घेते आणि कोण्या ना कोण्या पदावर म्हणा ते बिलकुल त्याला आईवडील जे खानेडे साहेब आहेत यांच्यासारखे जर भेटले तर खरोखर यशाची केली तिच्या हातात आहे, एवढं मी शाश्वतीने सांगतो. आणि आमचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून जे तालुका आहेत शेषराव ढोले साहेब यांनी ही 2 शब्द जे प्रेरणा देणार नाही, जे लोकांना प्रेरणा भेटावं या त्यांच्या मुलाखतीपासून आणि मुलीबद्दल जे काही विचारसरणी हे त्यांनी मांडणार आहे. अशी समोर घ्या खुर्ची. आजच्या आमचे नेते असं थोडं आजच्या या कार्यक्रमामधून जे आमचे नेते कॉम्रेड खंडेराव कानडे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्ह्याचे एक सदस्य आहेत. खरोखर त्यांच्या जीवनामध्ये गेल्या 40-45 वर्षापासून जे संघर्ष होता आणि त्यांचा संघर्ष म्हणजे खरोखर विचार करण्यासारखा आहे. कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे गोरगरीब जनतेसाठी, सर्व हरलेल्या वर्गासाठी अनेक दिवसापासून कॉम्रेड खंडेराव कानडेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये खरोखर जनतेचं कुठेतरी संरक्षण व्हावं या भावनेने त्यांचं काम गेल्या 40 वर्षापासून आपल्या तालुक्यामध्ये भावानं झालेलं आहे.
आणि हे सर्व नेतृत्व करत असताना घरचाही गाडा त्यांना सांभाळावा लागला. हे सांभाळत असताना खूप मोठ्या अडचणीला त्यांना तोंड द्यावं लागलं. खरोखर जमतेम शेती असलेले आमचे नेते खंडेराव कानडे हे लहानशा कुटुंबामधून लेकराचं शिक्षण पाहत, आपल्या जनतेसाठी सुद्धा वेळ देत, सर्व पाहत त्यांनी आताच कॉम्रेडने सांगितले की बाबा 4 मुली आणि 1 मुलगा असाही त्यांचा एक छोटासा परिवार असताना त्यांनी जे आपल्याला स्वतःच्या मुलाला जे शिक्षण दिलं, खरोखर फार मोठ्या अवघड परिस्थितीमधून त्यांनी आपल्या सर्व मुलाबाळाचं शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना खूप मोठा त्रास झाला. परंतु आताच कॉम्रेड आणि आपल्या भाजरावांनी जे सांगितलं की मुलगी हे काही जनतेला मला काळच वाटतो एक प्रकारचा, परंतु मुलगी हे काळ नसून आपल्याला भविष्यामध्ये आधारस्तंभ असल्यासारखं मुलीचं काम आहे. आणि मुलगी म्हणजे खरोखर आज आपण बघतो आहोत की एका बाजूला आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान इंदिरा गांधी असतील, आपल्या होऊन गेलेल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील. खरोखर आपली मुलगी म्हणजे आपला देशच नसून आपल्या सर्व कुटुंबाचा आदर करणारी एक आपली मुलगी आहे. ते सर्वांना खरोखर मुलीचा आदर करूनच आपले जे कुटुंब आपण वाढवलं पाहिजे. आणि जे काही आमच्या कॉम्रेड खंडेरावनी की खरोखर आपल्या गोरगरिबीच्या माध्यमातून शिक्षण देऊन दोन्ही मुली म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांची जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांच्या अगोदर बी खंडेरावच्या 2 मुली सर्व्हिसला आहेत. म्हणून खंडेरावचं सुद्धा आपल्याला जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु आपण सुद्धा जनतेने सुद्धा खरोखर शिक्षणाचं एक महत्त्व समजून घेऊन खरोखर आपल्या लेकराबाळाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपण दिलं पाहिजे. जसं आपण बघतो आहोत की आपण जे आपल्या शेतामध्ये दरवर्षी आपण पेरणी करतो, पण त्यांना जीवापाड मेहनत करून खरोखर आपल्याला जन्मभरच आपलं पीक असं आहे असं वाटते. त्याच पद्धतीने जर आपण आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी जर खरोखर त्यांनी वेळ दिला आणि थोडंसं त्यांच्याकडे लक्ष जर दिलं तर आपलीही लेकरं घडण्यासाठी भावनो तेवढं थोडंसं अवघड जाणार नाही. म्हणून मी एवढं या प्रसंगी आपल्याला बोलू इच्छितो की खरोखर आपण सुद्धा शिक्षणाला जास्तीचं महत्त्व देऊन, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की बाहेरून शिक्षण म्हणजे वर्गात न बसता उच्चवर्णीयाकडून त्यांना त्रास व्हायचा आणि जे त्यांना दरवाजेच्या बाहेर बसून जे शिक्षण घेऊन खरोखर त्यांनी सुद्धा आपल्या देश नसून जागतिक लेवलला त्यांच्याही विचाराची दखल या देशाला घ्यावं लागली आणि जागतिक लेवलला घ्यावं लागली. तसंच आपण मोठं शिक्षणाला महत्त्व देऊन आपण सुद्धा लेकराबाळाचं चांगलं शिक्षण करावं एवढंच मी या प्रसंगी बोलतो. धन्यवाद शेषराव ढोले साहेब, जे तुम्ही 2 शब्द बोलल्या. आणि यानंतर आमचे इस्लापूरचे जे भोरे हरिभाऊ भोरे साहेब आहेत आणि त्यांनीही 2 शब्द ठेवावे अशी मी त्यांना विनंती करतो. या प्रसंगी मी सांगू इच्छितो की पांगरेतील खंडेराव कानडे यांच्या मुलीने जे आईवडिलांनी शिक्षण शिकवलं, त्यांचा मान सन्मान ठेवून जे नोकरी जे कमवली, असंच सर्व मुलींना मला सांगायचं आहे की याच प्रकारे आपण त्या मुलीचा आपण आदर्श घेऊन अभ्यास करून आपण कोण्या ना कोण्यातरी पदावर जावं ह्याचीच नोंद घेऊन अशी तुम्हाला विनंती करतो. बस या प्रसंगी असे दिसून येते की वडिलाचे कार्य चांगले असले की संस्कार चांगले असले की लेकरंही चांगलेच घडत असतात. त्यामुळं आपण समाजाचं कार्य करणारा व्यक्ती जो असतो, समाजाला सेवा देणारा व्यक्ती असतो आणि त्याच्या कुटुंबातले लेकरं चांगले निघतात, त्या कानडेच्या लेकरावरून लक्षात येते. म्हणून सर्वांनी मुलीला शिक्षण देण्याचं कार्य करावं. मुलीला स्वतंत्र जगण्याचं वागण्याचं सुद्धा स्वातंत्र्य दिलं तर लेकरू खरोखरच पुढे जाऊ शकतो. पण आजचे वडील मुलींना फारच दबावात ठेवून इकडे जाऊ नको, ते जाऊ नको, हे करू नको, ते करू नको, फलानं करू नको, बिस्तानं करू नको, असं जे ताणतणाव असतो ते थोडंसा कमी करून लेकरांना स्वातंत्र्यामध्ये जीवन जगू द्यावं आणि त्यांना जेवढं काही सपोर्टिंग करता येईल वडिलांना करावं आणि त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देऊन यशस्वी करावं
एवढंच मी या प्रसंगी बोलतो. धन्यवाद भालेराव साहेब, जे तुम्ही गोष्ट बोलली विश्वासाचं कार्य आहे, ही सत्य गोष्ट आहे. कारण वडिलाचं आणि मुलीचं जे संबंध आहे एकदम विश्वासाचं राहणं गरजेचं आहे. जेव्हा बाहेरगावी शिकत असतात तेव्हा आपल्या वडिलाची इज्जतीला कलंक लागणार नाही किंवा गालीमार होणार नाही, चरित्र निर्मळ ठेवून जर ह्या मुल्या जर शिकत राहिल्या तर खरोखरच त्या मुलांना म्हणजे यशापासून कोणीच रोखू शकत नाही. हे आज आपला खंडेराव कानडे यांच्या मुलीपासून खरंच शिकायला भेटते आहे. कारण मी जेव्हा त्यांच्या मुलाचं बी वर्तणूक वगैरे जे बघत असतो किंवा पाहत असतो, मला दिसत असते याच्या, कारण मी सोबत असतो, आणि खरोखरच त्या एक म्हणजे यायला जर त्रास होत असेल तर ते बरोबर ओळखून घेतात पाबिचारे. तिथं बरोबर त्याला काय करायला यायचे वडील काय नाही हे बरोबर त्याला फिलिंग समजून येते. म्हणजे यायचं जे नैसर्गिक जे प्रेम आहे म्हणजे मुलीचं वडिलाचं ते अतूट आहे. आणि मी तर म्हणतो खरोखरच वडील एक आदर्श वडील मला याची भूमिका ठेवावी लागेल या जनतेसमोर. एक आदर्श बाप आणि एक आदर्श मुलगी ही या जनतेनं या दोघांपासून मॅसेज शिकण्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि खरोखरच या जनतेनं शिकून घ्यावं एवढं बोलतो. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम. यांना आणि ज्यांनी यांच्या मुलीला लागले त्यांना खूप खूप शुभेच्छा. समोर चालून त्यांनी पोलीस जे जॉब आहे कर्तव्यनिष्ठ आणि समाजामध्ये सामाजिक हित जपणं गरजेचं आहे. आणि जे गरिबाला न्याय देण्याची भूमिका आहे ते ठेवून ते कार्य करावे. आणि एवढं बोलतो. धन्यवाद खंडेराव साहेब, आमच्या सर्व टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.